साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. 24 तासात युवक युवतींसह तिघांनी केल्यात आत्महत्या. वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनीही गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा. गत 24 तासात 3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 जणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एका अल्पवयीन युवतीसह एक युवक व एका 42 वर्षीय इसमाचा समावेश आहे. बुलढाणा शहरातील धाड नाका परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय कुमारी भाग्यश्री वसंता बाहेकर नामक विद्यार्थिनीने घरी कोणी नसताना बेडरूममध्ये स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब 3 मार्चला संध्याकाळी तिचे आई वडील घरी आल्यावर उघडकीस आली. भाग्यश्री ही प्रबोधन विद्यालयामध्ये 9व्या वर्गात शिकत होती. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. दुसरी घटना बुलढाणा शहरानजीकच्या पोखरी शिवारात घडली आहे. पोखरी येथील 25 वर्षीय योगेश सखाराम औतकर नामक युवकाने आज 5 मार्चच्या सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बुलढाणा ते खामगाव मार्गावरील पोखरी फाट्याजवळच्या महादेव मंदिराच्या परिसरातील एका झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. तथापि योगेशाने आत्महत्या का केली हे अद्याप गुलदस्त्यात असून घटनेनंतर बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत योगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे. तर तिसरी घटना मोताळा तालुक्यातील कोराळा बाजार येथे उघडकीस आली आहे. गणेश उत्तम रिंढे, वय वर्षे 42 असे मृतक इसमाचे नाव असून ते कोराळा बाजार येथे एकटेच राहत होते व त्यांचा परिवार बुलढाणा शहरात राहत होता. दरम्यान आज 4 मार्चच्या सकाळी त्यांच्या घरातून वास येत असल्याने काही जणांनी त्यांचे घर उघडून पाहिले असता घरात गणेश रिंढे यांचा फाशी घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. 1 किंवा 2 दिवसांअगोदरच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असावी असा कयास व्यक्त होतोय. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. गणेश रिंढे यांनी आत्महत्या का केली याचेही कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.